रामकृष्ण हरी. नाही, रामकृष्ण हरी म्हणण्याचं कारण वेगळं आहे. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय 800 वर्षापूर्वी उदयाला आला आणि महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये वारकरी संप्रदायाचे पुरस्कर्ते आहेत, फॉलोअर्स आहेत. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्रामध्ये जय श्रीराम अशी घोषणा नाही दिली जात, तर रामकृष्ण हरी असं म्हटलं जातं. परंतु वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही घुसखोर घुसलेले आहेत, जसं आता काल एक घटना घडली आळंदीच्या जवळ, त्या घटनेवरून असं लक्षात येतंय की हे जे घुसखोर आहेत, ज्या स्वतःला हबप म्हणतात, हे घुसखोर खऱ्या अर्थाने हे कीर्तनकार नाहीत, प्रवचनकार नाहीत किंवा वारकरी संप्रदायाचे ते पाईक सुद्धा नाहीत. ते फक्त कोणत्या तरी पक्षाची सुपारी घेऊन हिंदुत्वाचा पुरस्कार करतात. हिंदुत्वाचा पुरस्कार करावं तुम्ही, आपण सर्व हिंदूच आहोत, पण हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे सर्वांबरोबर सामोपचाराने राहणे, एक रूप राहणे, समानतेने वागणे. तुम्ही जर दुसऱ्या धर्मांचा द्वेष करत असाल, तुम्ही जर दुसऱ्या जातींचा द्वेष करत असाल, तर त्याला हिंदुत्व असं म्हणत नाही. आणि म्हणून तो जो संग्राम भंडारे नावाचा जो एक तुकार कीर्तनकार, त्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली, आणि नुसती शाईफेक केली नाही तर शिव्या सुद्धा दिल्या. जर तो स्वतःला कीर्तनकार म्हणत असेल तर त्याच्या तोंडून शिव्या बाहेर पडतातच कशा? तू गुरुवार बोलायचं नव्हतं. तू आमचं सर्वस्व आहे, ते सर्वस्व आहे आमचं सर्वस्व आहे ते. लवांडे आळंदीहून पुण्याच्या दिशेनं निघाले होते. त्याचवेळी कार रोखून त्यांना बाजूला नेलं आणि संग्राम भंडारे, अक्षय कांचनसह इतर गोरक्षकांनी अंगावर शाई फेक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार लवांडेंनी पोलिसात केली आहे. ते सगळेजण एकाने शर्ट वर करून मला दाखवला रिव्हॉल्वर, एकाने हातात दाखवलेला आहे, आणि तुझा खात्मा आम्ही लवकरच करणार आहे, तू काळजी करू नको, तुझा कार्यक्रमच करतो, आमच्या गुरुमाऊलीला का बोलला असं संग्राम भंडारे, लवांड्या वगैरे असं म्हणून मला तिथं धमकावत होते. पण तो जे खोटारडे आरोप करतोय, मला पिस्तॉल लावलं, माझ्या समोर गुंड उभे केले, त्याची एवढी लायकी नाही की त्याला पिस्तॉल लावावं. त्याची जी पात्रता होती, तुका म्हणे संता पीडितील खळ घेती तोंड काळे करून या, ते त्याचं तोंड काळं करायचं काम आम्ही केलंय. आणि इथून पुढे जर त्याने गुरुवार्यांवर आमच्या अशाच पद्धतीने टीका केली, गलिच्छ आरोप केले, तर त्याला पुढच्याही प्रसंगांना सामोरे जावं लागेल. जय श्रीराम, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि म्हणतोय काय की आमच्या गुरुचा अपमान करू नका. अरे साल्यांनो, तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. जेव्हा तो धीरेंद्र शास्त्री सारखा महाराज महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतो, तेव्हा तुम्ही कुठे गेला होता? जेव्हा तो भगतसिंग कोश्यारी धोत्र्या तो महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांचा अपमान करतो, तेव्हा तुम्ही कुठे गेले होते? आता तुम्हाला हिंदुत्व दिसतं, आता तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान दिसतो, आता तुम्हाला वारकरी संप्रदायाचा अपमान दिसतो. लाजा वाटायला पाहिजे. आणि त्याच्या समर्थनार्थ कोण आले? आपल्या राज्याचे मंत्री माननीय नितेश राणे. त्या लवांडेने आमच्या साधू संतांबद्दल, आमच्या हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काय अपशब्द वापरले, त्या दृष्टिकोनातून हिंदू समाजामध्ये हा राग, ही चीड निर्माण होणं साजेशी आहे. मग लवांडेने आपलं थोबाड थोडं बंद केलं असतं. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये राहूनच अगर आमच्या साधू संतांवर अगर अशा पद्धतीने कोण खालच्या दर्जाची टीका करण्याची हिंमत होत असेल, तर असे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. हे नितेश राणे जेव्हा त्या धीरेंद्र शास्त्री किंवा भगतसिंग कोश्यारी यांनी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं, तेव्हा हे बिळात बसले होते. त्यानंतर एक अहिल्यानगरचे संग्राम जगताप, त्यानंतर कोण, तर तो गोपीचंद पडळकर, जो म्हणजे हे तिघही खऱ्या अर्थाने आपल्या महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी सोडलेले हे कुत्रे आहेत. महाराष्ट्रामध्ये संत परंपरेला फार मोठं महत्व आहे. संतांनी नेहमी समाजाच्या कल्याणाचं काम केलंय, हिंदू धर्माच्या रक्षणाचं काम केलंय. संग्राम बापूंनी जी प्रतिक्रिया दिली आहे, त्या प्रतिक्रियेचं मी समर्थन करतोय. हे जर खरोखर हिंदुत्ववादी असते तर यांनी धीरेंद्र शास्त्रीला आज ज्या भाषेत ते हे विकास लवांडेवर बोलत आहेत, त्याच भाषेत त्यांनी त्या धीरेंद्र शास्त्रीवर बोलले असते. पण हे चंड आहेत, चंड. हे बोलूच शकत नाही, कारण
हे सगळे जे वादग्रस्त वक्तव्य करणारे लोक आहेत हे BJPचे पाळलेले कुत्रे आहेत आणि हे कुत्रे आपल्या हिंदू धर्मातील लोकांवरच आता भुंकायला लागलेत. हिंदू मुस्लिम द्वेष करून झाला, आता हिंदूंमध्ये फूट पाडून यांचं राजकारण करायचं आहे. परंतु मित्रांनो, वारकरी संप्रदायातील लोकांनो, आपल्याला सर्वांना ह्या भडकाऊ भाषणांपासून, भडकाऊ वक्तव्यांपासून स्वतःला दूर ठेवावं लागेल. आपल्याला ह्या सर्वांपासून, यांच्या राजकारणापासून दूर ठेवावं लागेल. आणि आपल्याला जी महाराष्ट्रामध्ये संतांची परंपरा मिळाली, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो एवढा प्रचंड मोठा इतिहास आहे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचा जो इतिहास आहे, ह्यानुसार आपल्याला चालावं लागेल, त्यांच्या विचारानं चालावं लागेल. कारण आपला महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो. पण हे साले हरामखोर यांना महाराष्ट्राला प्रतिगामी करायचे, पुन्हा मागं न्यायचे 500-1000 वर्ष. त्याच्यामुळे ह्या लोकांच्या विळीच नांग्यात ठेचणं गरजेचं आहे. आणि यांच्यामध्ये जर धमक असेल, जर हे षंड नसतील तर मी आता चॅलेंज करतो की यांनी धीरेंद्र शास्त्रीवर बोलून दाखवावं, यांनी भगतसिंग कोश्यारीवर बोलून दाखवावं आणि मग सर्वसामान्य लोकांवर यांनी भाष्य करावं. दम नाहीये तुमच्यात, बोलू नका. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात हे पण कॉमेंट्समध्ये लिहा आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.